नमस्कार सगळ्यांना. तर आपलं जे जुनं पॅन कार्ड आहे, म्हणजे आपण आता जे वापरतोय, आता बंद होणार आहे काही कारणास्तव. तसंच आता नवीन पॅन कार्ड येणार आहे. ते पॅन कार्ड कसं बनवायचं आणि का बंद होत आहे, ते सगळं तुम्हाला मी सांगणार आहे व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण प्रत्येकाला आता नवीन पॅन कार्ड घ्यावंच लागणार आहे. कारण सगळ्यांना आता जुनं पॅन कार्ड वापरता येणार नाही. सगळ्यांना नवीन पॅन कार्ड घेणं बंधनकारक आहे, बनवून घेणं बंधनकारक आहे. तर नवीन पॅन कार्डमध्ये काय-काय असणार आहे, काय-काय फीचर्स किंवा काय-काय वेगळं असणार आहे, नवीन काय असणार आहे, ते सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेल. तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तसेच चॅनलवर नवीन असाल तर मात्र सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा. कारण सगळ्यांनाच करणं बंधनकारक आहे. असं विशिष्ट नाही की ह्या लोकांनाच करायचं किंवा त्या लोकांनाच करायचं आहे. ज्यांच्याकडे पॅन कार्ड आहेत सध्या आत्ता, त्या सगळ्यांना नवीन पॅन कार्ड बनवून घेणे बंधनकारक आहे. कारण आता जुनं पॅन कार्ड जे आहे ते आता धरलं जाणार नाही किंवा त्याचा प्रूफ जे असेल किंवा काय असेल ते आता तुम्हाला तुमचे ओळखपत्र म्हणून धरलं जाणार नाही आहे. त्यामुळे नवीन पॅन कार्ड काढणं गरजेचं आहे. पॅन कार्ड 2.0 कसेच बनवायचं ते आपण जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करू नका. चला बघूयात काय आहे सविस्तर माहिती, का बंद होते वगैरे सगळं जाणून घेऊयात आपण व्हिडिओमध्ये. बघा, जुने पॅन कार्ड बंद होणार, नवे पॅन कार्ड 2.0 कसे बनवावे? बघा, पॅन कार्ड आपल्याकडे आहे ऑलरेडी माहिती आहे. पण आता पॅन कार्ड 2.0 मध्ये काय वेगळं असणार आहे? काही नवीन ॲड झालंय का? किंवा काय त्याची वैशिष्ट्य काय आहेत? ते सगळं आपण बघूया. चला तर बघूयात काय आहे. अपग्रेडेड पॅन कार्ड बघा. अपग्रेडेड पॅन कार्डसाठी अर्ज कसा करावा हे तुम्हाला माहिती आहे का? नसेल तर चिंता करू नका. याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. दरम्यान पॅन कार्ड 2.0 यामुळे पॅन कार्डचं तंत्रज्ञान पूर्णपणे अपग्रेड केलं जाईल, जेणेकरून ते वापरण्याचा मार्ग सोपा होईल. म्हणजे आपण जे आत्ता वापरतो ते तर आहेच, पण आता पॅन कार्ड 2.0 मुळे जी कामं आहे आपली ती अजून जास्त सोपी होणार आहेत. ते कसे होणार आहेत ते बघूयात. बघा, देशातील देशातील 78 कोटी नागरिकांचे पॅन कार्ड अपग्रेड करण्यास सरकारने मंजुरी दिली आहे. या प्रक्रियेसाठी 1400 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. युजर्सचा डेटा अधिक सुरक्षित करणे आणि डिजिटल प्रक्रिया सुलभ करणे हा त्याचा उद्देश आहे. 1972 पासून वापरात असलेले तुमचे पॅन कार्ड आता बदलायच्या वाटेवर आहे. मोदी सरकारने पॅन 2.0 च्या नवीन एडिशनला मंजुरी दिली आहे. यामुळे देशातील सुमारे 78 कोटी लोकांना आता आपले स्थायी खाते क्रमांक म्हणजे पॅन कार्ड बदलावे लागणार आहे. बघा, म्हणजे 1972 पासून हे जे आपलं आत्ता वापरतोय पॅन कार्ड ते तेव्हापासून चालू आहे. पण आता ते बदलायची वेळ आली आहे. डिजिटली आता अपग्रेडेड पॅन कार्ड वापरणं गरजेचं आहे. तसंच मोदी सरकारने जे आहे या एडिशनला जे आहे ते मंजुरी पण दिली आहे. त्यामुळे आता तुम्हाला जे पॅन कार्ड आहे ते चेंज करावंच लागणार आहे. कारण आता इथून पुढे तुमचं जुनं पॅन कार्ड जे आहे ते आता वापरात नसणार आहे. ते किंवा कुठे ग्राह्य धरलं जाणार नाही. त्यामुळे पॅन कार्ड 2.0 तुम्हाला वापरावंच लागेल. या प्रक्रियेसाठी 1400 कोटी रुपये खर्च केले जातात. बघा, म्हणजे ही खूप महत्त्वाची प्रक्रिया आहे. कारण यासाठी एवढे जे पैसे खर्च होतात, त्यामुळे ही प्रक्रिया का करतोय आपण ते बघूयात आपण. करदात्यांना गोष्टी सोप्या व्हाव्यात, हा या बदलाचा मुख्य हेतू आहे. बघा, म्हणजे म्हणजे काय, करदाता म्हणजे ठीक आहे, जे टॅक्स वगैरे भरतात, ठीक आहे, त्यांच्यासाठी हा सोपा व्हाव्यात म्हणून त्यांनी हा मुख्य हेतू हाच आहे. सरकारच्या मंजुरीनंतर करदात्यांच्या मनात त्यांचा पॅन क्रमांक बदलला जाणार का? असा नवीन कार्ड बनवण्याची प्रक्रिया काय असेल असा प्रश्न होतो. म्हणजे आता नवीन पॅन कार्ड म्हणजे नक्की काय? की तुमचा पॅन कार्डचा जो क्रमांक असतो तोही बदलला जाणार का? हा पण प्रश्न खूप जणांच्या मनात आहे. नवीन पॅन कार्ड म्हणजे नक्की काय? हे कळत नाही लोकांना. त्यामुळे त्यांना वाटतं की काही क्रमांक बदलणार का किंवा काय बदलणार? ते सगळं आपण जाणून घेऊया चला. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटल्याप्रमाणे पॅन कार्डचे नवीन एडिशन केवळ नवीन वैशिष्ट्यांसह सुसज्ज असेल तर आपला पॅन क्रमांक तसाच राहील. या कार्डवर एक QR कोड दिला जाईल. ज्यात तुमची सर्व माहिती असेल. याचा वापर करून कर भरणे किंवा कंपनीची नोंदणी करणे किंवा बँकेत खाते उघडणं सोपं होणार आहे. बघा, किती ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी टाकलेली आहे, काढलेली आहे, की तुमचा जो आहे तो पॅन क्रमांक आहे जो तो तसाच राहील. पॅन क्रमांकाला काही धक्का लागणार नाही. पॅन क्रमांक तुमचा जो पहिला आहे किंवा जुन्या कार्डवर आत्ता सध्या जो आहे तोच तुमचा वापरला जाणार. त्यात काही चेंजेस नाही होणार आहे. पण त्यात तुम्हाला QR कोड दिसणार आहे. बघा, तुम्हाला QR कोड दिला जाणार आहे. ज्याच्यामध्ये तुमची सर्व माहिती असणार. म्हणजे स्कॅन केलं की सगळी तुमची माहिती डिटेल असणार आहे. तर याचा वापर बघा काय-काय कुठल्या गोष्टींसाठी होतोय. कर भरणे, कंपनीची नोंदणी करणे किंवा बँकेत खातं उघडणे. ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या खूप सोप्या होणार आहेत. त्याच्यामुळे ही जी नवीन वैशिष्ट्य आहेत ते ॲड झालेले आहेत पॅन कार्ड 2.0 मध्ये, म्हणजे पॅन कार्ड अपग्रेडेड जे पॅन कार्ड आहे त्याच्यामध्ये ह्या गोष्टी ॲड झालेल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला आपला पॅन कार्ड क्रमांक न बदलता फक्त काही वैशिष्ट्य ॲड होणार आहेत आणि त्या पॅन कोड आता QR कोड तुम्हाला दिसणार आहे. ठीक आहे. आता सध्या तरी आपलं पॅन कार्ड साधं आहे, त्यात काहीच नाहीये. त्यामुळे आता तुम्हाला खूप सोप्या होणार आहेत वस्तू, जे म्हणजे सगळ्या गोष्टी कर भरणे असेल, कंपनीची नोंदणी करणं असेल किंवा बँकेत खातं उघडणं असेल, सगळ्या गोष्टी खूप सोप्या होणार आहेत. एका QR कोड म्हणजे एका स्कॅनिंगवर सगळं तुमचं कामी होणार आहेत. ठीक आहे. आता बघा, कोणकोणते नवीन फीचर्स आहेत. पॅन कार्डचं तंत्रज्ञान पूर्णपणे अपग्रेड केले जाईल, जेणेकरून ते वापरण्याचा मार्ग सोपा होईल. सर्व प्रकारच्या व्यवसायाची ओळख किंवा
किंवा म्हणजे नोंदणी सुलभ होण्यासाठी विशेष वैशिष्ट्ये जोडली जातील. पॅन कार्ड संबंधित सर्व सेवांसाठी एक इंटिग्रेटेड प्लॅटफॉर्म तयार केला जाईल, ज्यामुळे युजर्सचा अनुभव सुधारेल. युजर्सचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी नवीन पॅन कार्डमध्ये सुरक्षा वैशिष्ट्ये देखील स्थापित केली जातील, जेणेकरून फसवणुकीच्या ज्या घटना आहेत त्याच्यावर मात करता येईल. म्हणजे बघा, जे आपण सर्व प्रकारचे व्यवसाय आहेत, त्या व्यवसायांची ओळख आणि नोंदणी सुलभ होईल. म्हणजे जे व्यवसाय करतात किंवा जे नवीन व्यवसाय चालू करतील किंवा जे ऑलरेडी आहेत त्यांचं पण त्यांची ओळख जी आहे ती त्यांची नोंदणी जी आहे ती एकदम सुलभ होणार आहे. ठीक आहे. हा एक महत्त्वाचा मुद्दा पण आहे व्यवसाय करणाऱ्यांसाठी, व्यावसायिकांसाठी, की तुमचं आता सगळी नोंदणी वगैरे सुलभ होणार आहे. तसेच एक प्लॅटफॉर्म क्रिएट केला जाईल पॅन कार्ड संबंधित. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या युजर्सचा अनुभव आहे किंवा एक्सपिरियन्स आहे त्यामुळे सुधारेल आणि सगळा डेटा जो आहे तो सुरक्षित ठेवण्यासाठी हे पॅन कार्ड जे आहे ते काढलेलं आहे. पॅन कार्ड 2.0 मध्ये तुमचा डेटा सगळा सुरक्षित राहणार आहे. कुठल्याही फसवणुकीच्या ज्या घटना आहेत त्या मात्र तुम्हाला काहीच होणार नाही किंवा सगळा सुरक्षित डेटा तुमचा राहील. आता शुल्क बघा काय, तर तुम्हाला वाटेल नवीन पॅन कार्ड काढायचं म्हणजे आपल्याला काही शुल्क भरायचं का काय? तर बघा, काही शुल्क आकारलं वगैरे काही जाणार नाही आहे ह्याच्यामध्ये. इथे लिहिलंय सरळ. पॅन कार्डच्या अपग्रेड व्हर्जनसाठी सामान्य माणसाला काही करण्याची गरज नाही, असं केंद्रीय मंत्र्यांचं म्हणणं आहे. त्यासाठी कुठे अर्ज करण्याची गरज भासणार नाही किंवा कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही. देशातील ज्या 78 कोटी लोकांना पॅन कार्ड देण्यात आले आहे, त्यांना विभागाकडून नवीन पॅन कार्ड पाठवण्यात येईल. बघा, म्हणजे तुम्हाला काहीच करायचं नाही. कुठेही अप्लाय वगैरे करायची गरज नाही किंवा कुठलंही शुल्क तुम्हाला ह्याच्यात नाही द्यायचं. तुम्हाला फक्त जे ज्यांच्याकडे पॅन कार्ड आहेत त्यांना विभागाकडून डायरेक्ट तुमच्या पत्त्यावर तुम्हाला डायरेक्ट नवीन पॅन कार्ड येणार आहे. बघा, इथं म्हटलं स्वतःच त्यांना विभागाकडून नवीन पॅन कार्ड पाठवण्यात येईल. तुम्हाला कुठे अर्ज करायचा नाही, कुठलंही शुल्क तुम्हाला भरायचं नाही. तुम्हाला मोफत जे आहे तुमचं नवीन पॅन कार्ड भेटून जाईल. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. तुम्हाला काही करायचं नाही. तुमच्याकडे जर पॅन कार्ड असेल ऑलरेडी तर ते तसंच ठेवा. तुम्हाला नवीन पॅन कार्ड येऊन जाईल. ज्यांच्याकडे पॅन कार्ड आहे त्यांना नवीन पॅन कार्ड येऊन जाईल. नंबर बदलले जाणार नाहीत. बघा, सगळ्यांना वाटत असेल की नवीन पॅन कार्ड म्हणजे काय, की नंबर बदलणार का? तर नाही, नंबर वगैरे काही चेंज नाही होणार. नंबर तुमचा तो ॲज इट इज राहील. बघा, पॅन कार्ड अपडेट करण्याच्या प्रक्रियेत नंबर बदलले जाणार नाहीत, असं सरकारने स्पष्ट सांगितलं आहे. प्रत्येकाचा पॅन नंबर एकच राहील आणि जोपर्यंत नवीन कार्ड तुमच्या हातात येत नाही, तोपर्यंत तुम्ही तुमची सर्व कामे जुन्या पॅन कार्डच्या माध्यमातून करायची आहेत. ठीक आहे. म्हणजे असं नाही का, आता जुनं कार्ड का कार्ड काही वेस्ट आहे. सध्या तरी जोपर्यंत तुमच्या पत्त्यावर तुमचं नवीन जे पॅन कार्ड आहे येत नाही, तोपर्यंत मात्र तुम्हाला ते पॅन कार्ड नीट ठेवायचं आहे. कारण बघा, इथे सांगितलं त्यांनी, हातात येत नाही तोपर्यंत जुन्या कार्डच्या माध्यमातून तुम्हाला सगळी कामं जे आहेत ते करायची. त्यामुळे असं नका की न्यूज आली आहे, की जुने पॅन कार्ड आता रद्द झाले, तर तुम्ही लगेच त्याचं कुठेतरी टाकून द्याल वगैरे असं नका करू. तोपर्यंत तुमच्या हातात नवीन पॅन कार्ड येत नाही, तोपर्यंत तुम्हाला जुनं पॅन कार्डच वापरावं लागणार आहे. ठीक आहे. आता बघा, नवीन कार्डसाठी अर्ज करण्याची गरज आहे. लोकांना वाटतं की नवीन पॅन कार्ड कसं करणार? काय अर्ज करायचा आहे का? कुठं जायचं? काय करायचं? खूप प्रश्न आहेत. ते प्रश्न बघा आपण काय, नवीन कार्डसाठी अर्ज करण्याची गरज नाही किंवा त्यासाठी पैसे खर्च करण्याचीही गरज नाही. सरकार पॅन कार्ड थेट तुमच्या पत्त्यावर पाठवेल. बघा, म्हणजे तुम्हाला काहीच करायची गरज नाही. तुम्हाला जे सरकार आहे ते थेट तुमच्या पत्त्यावर येणार आहे. तुम्हाला काहीच करण्याची गरज नाही त्याच्यात. फक्त तुमच्याकडे पॅन कार्ड जर असेल ऑलरेडी, तरच तुम्हाला ते पॅन कार्ड मिळेल. ठीक आहे. तुम्ही जर अजून पॅन कार्ड नसेल किंवा काढलंच नसेल, तुम्हाला मिळणार नाही. ज्या लोकांकडे ऑलरेडी पॅन कार्ड आहे त्यांनाच फक्त नवीन पॅन कार्ड जे आहे ते मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला काही ज्यांच्याकडे नसेल पॅन कार्ड त्यांना आधी काढावंच लागेल. काढतानाच तुम्हाला नवीन मिळेल आता. कारण की जुनं तर काही काढता येणार नाही. कारण ते रद्द होणार आहे. त्यामुळे तुमच्याकडे ऑलरेडी पॅन कार्ड असेल तर तुम्हाला कुठेही अर्ज करायची गरज नाही, कुठेही शुल्क भरायची गरज नाही, कुठेही जायची गरज नाही. थेट सरकार तुमच्या ज्या पत्ता आहे, तुमच्या पत्त्यावर जे पॅन कार्ड पाठवणार आहे. त्यामुळे तुम्हाला जरी रिसीव्ह झालं तरी तुम्ही ते घ्या आणि जुनं जुनं तर रद्दच होणार आहे. पण तोपर्यंत तुम्हाला जुनं वापरावंच लागणार, जोपर्यंत तुमच्या पत्त्यावर असं पॅन कार्ड येत नाही. ठीक आहे. तर बघा मग, हे असं आहे. त्यामुळे पॅन कार्ड सध्या जुनंच वापरा, पण नवीनच येणार आहे. तुम्हाला नक्कीच ते वापरावं लागणार. त्यात खूप जास्त फीचर्स मिळणार आहेत तुम्हाला आणि खूप जास्त सिक्युरिटी असणार आहे. ते आहे पॅन कार्ड. ठीक आहे. चला तर मग, ही माहिती आहे ती सगळ्यांपर्यंत पोहोचवा. सगळ्यांना कळायला हवं काय आहे पॅन कार्ड 2.0 वगैरे, जेणेकरून सगळ्यांना माहिती कळेल. धन्यवाद.